क्या प्रदेश की शिक्षा व्यवस्था संकट के दौर से गुजर रही है? क्या शिक्षकों की अनदेखी अब छात्रों के भविष्य पर भारी पड़ रही है? इन्हीं सवालों के बीच महाराष्ट्र में आज स्कूलों के ताले बंद हैं और सड़कों पर उतरे हजारों शिक्षक। गोंदिया में भी शिक्षकों का गुस्सा खुलकर सामने आया है। महाराष्ट्र में शिक्षक कृति महासंघ के नेतृत्व में आज राज्यव्यापी शाला बंद आंदोलन का आयोजन किया गया। गोंदिया में प्राथमिक, माध्यमिक और उच्च माध्यमिक विद्यालयों के सैकड़ों शिक्षक जिला कलेक्टर कार्यालय के सामने एकत्रित होकर धरने पर बैठ गए। इस दौरान शिक्षकों ने जीआर वापस लो, स्कूल बचाओ, शिक्षा बचाओ जैसे जोरदार नारे लगाते हुए सरकार के खिलाफ अपना रोष व्यक्त किया। आंदोलन के दौरान शिक्षकों ने मुख्यमंत्री के नाम जिला कलेक्टर को ज्ञापन सौंपकर कई महत्वपूर्ण मांगे रखी। इनमें 1 अप्रैल 2013 से पहले नियुक्त शिक्षकों के लिए टीईटी संबंधित निर्णय लागू करना, शिक्षकों को बीएलओ सहित अन्य गैर शैक्षणिक कार्यों से मुक्त करना, संच मान्यता में हुए कथित अन्याय को समाप्त कर शिक्षक भर्ती शुरू करना, सभी को समान वेतन देना तथा शिशु सेवक योजना को रद्द करना जैसी प्रमुख मांगे शामिल है। शाळा बंद आंदोलनाच्या संदर्भामध्ये मी हा काळ्या रंगाचा जो जॅकेट घालून आलेलो आहे ना, हा या यंत्रणेचा निषेध करण्याकरता आलोय। दुसरं असं की या शिक्षण क्षेत्रामध्ये जे अधिकारी पदाधिकारी वर्ग आहे यांना कोणती हरामखोर वृत्ती मिसगाईड करत आहे आणि त्यामुळे या राज्यातील संपूर्ण शिक्षक हा अत्यंत म्हणजे खिन्न भिन्न मानसिकतेमध्ये उभा झालेला दिसत आहे। त्यातच देश पातळीवर या टीईटीचा संदर्भ पाहता त्या ठिकाणी देखील कार्य करणारी जी शिक्षण क्षेत्रातली यंत्रणा आहे नव्हे, सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील या यंत्रणेतलं किंवा इतर कोणतं असं हरामखोरी वृत्तीतलं घटक आहे की तो सगळ्या यंत्रणेला नवे न्यायालयाला देखील त्या ठिकाणी मिसगाईड करण्याचा संदर्भ लावून मागील अनेक 25-30 वर्षापासून नोकरी करणाऱ्या शिक्षकांना त्या टीईटीच्या संदर्भाखाली अशा प्रकारे पिसाळलेल्या अवस्थेमध्ये ठेवत आहे। पण त्या टीईटीच्या नावाखाली या संपूर्ण शिक्षक बांधवांना त्यांच्या परिवारासह या थकत्या वयामध्ये अशा प्रकारे वेटीस धरून टीईटीच्या परीक्षेला समोर जाण्याकरता नियोजन जे आखलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे आणि मी त्यामुळे तो कुठला जो निर्णय झालेला आहे त्याचा मी आज या मंचावरनं सर्व शिक्षक बांधवाच्या वतीनं मी निषेध करतो। आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यस्तरीय भव्य दिव्य असा एक दिवसीय शाळा बंद आंदोलनाची हाक राज्यस्तरावरून देण्यात आली आहे आणि आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रचंड स्वरूपात आमच्या शिक्षक बंधू भगिनींनी या आंदोलनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत या ठिकाणी हजारोच्या संख्येनं शिक्षक बंधू भगिनी उपस्थित झालेले आहेत। त्यामागचं कारणही तसंच आहे। आज शाळा बंद आंदोलन कशासाठी, तर कायमस्वरूपी ज्या बंद होणाऱ्या शाळा आहेत त्या शाळा वाचवण्यासाठी म्हणून आजचं हे शाळा बंद आंदोलन आहे। आपणास या माध्यमातून सांगू इच्छितो की शासनाने अनेक अन्यायकारक निर्णय शिक्षकांवर लादलेले आहेत। जो टीईटीचा कालबाह्य असणारी जी परीक्षा आहे की जी कधीच आम्ही बघितली नाही किंवा ज्या सेवा प्रवेश नियमावलीमध्ये कुठल्याही प्रकारे आम्हाला टीईटी बंधनकारक नसताना सुद्धा आज 52 वर्षाचा एखादा शिक्षक बांधव असेल त्याला सुद्धा ती कंपल्सरी करण्यात आलेली आहे। हे कुठेतरी अन्यायकारक आहे। त्यामुळे शासनानं हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा। शिक्षणाचं जे पवित्र कार्य आहे ते कार्य करण्यापासून रोखलं जात आहे। एसआरआय आणि बीएलओचे काम प्रचंड प्रमाणात शिक्षकांवर लादून आज शिक्षक शाळा बाह्य झालेला आहे आणि विद्यार्थी हा शिक्षकाच्या शोधामध्ये आहे। तर कुठेतरी हे एसआयआर आणि बीएलओचे काम शासनानं काढून घ्यावा आणि सोबतच जो संच मान्यतेचा 15 मार्च 2024 जो अन्यायकारक शासन निर्णय आहे की ज्या एका शासन निर्णयानं असंख्य शाळा बंद पाडलेल्या आहेत, असंख्य शिक्षकांची पदं हे रिक्त झालेली आहेत, तर त्यामुळे तो शासन निर्णय शासनानं मागे घ्यावा। शिक्षण व्यवस्था वाचवण्यासाठी, या शाळा वाचवण्यासाठी, विद्यार्थी टिकवण्यासाठी आणि शिक्षकांची पदं राखण्यासाठी म्हणून आजचं हे आंदोलन आहे। जे महाराष्ट्रामध्ये होत आहे ते संपूर्ण महाराष्ट्रातल्या संघटना आज जो शिक्षकांवर जो अन्यायकारक जे जीआरचा भडीपार होत आहे त्या संदर्भात महाराष्ट्रातील संपूर्ण संघटना एकत्र आलेल्या आहेत आणि 2 जुलैला मुंबईमध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये कृती महासंघाच्या वतीने एक समन्वय समिती निर्माण करण्यात आली आणि त्या समितीमध्ये असं ठरलं की महाराष्ट्रामधील तमाम शिक्षक बांधवांच्या ज्या
समस्या आहेत, महत्वाचा प्रश्न टीईटीचा गंभीर प्रश्न आहे, संच मान्यतेचा प्रश्न आहे आणि महत्वाचं शिक्षकांना असं वाटत आहे की शिक्षकांना शिकवू द्या आणि विद्यार्थ्याला शिक्षण घेऊ द्या, ही मागणी घेऊन आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज शिक्षक संघटना एकत्रित आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज शाळा बंद आंदोलन होत आहे आणि या शासनाने जर याची दखल घेतली नाही तर आज एक दिवसाचं आंदोलन आहे, हे येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावर उतरून हे शासनाला आम्ही दाखवून देऊ आणि म्हणून मी शासनाला एकच विनंती करत आहे की आपण ज्या आमच्या काही कृती महासंघाच्या ज्या मागण्या आहेत त्या आपण रीतसर पूर्ण कराव्यात आणि शिक्षकांचं जे अशैक्षणिक कामं आहेत ते पूर्णपणे बंद करावं आणि विद्यार्थ्यांना आम्हाला शिकवू द्यावं हेच मी विनंती करतो। शिक्षकों ने स्पष्ट चेतावनी दी है कि यदि उनकी मांगों पर जल्द सकारात्मक निर्णय नहीं लिया गया तो आंदोलन को और व्यापक तथा उग्र रूप दिया जाएगा। आंदोलनकारी शिक्षकों का कहना है कि यह लड़ाई केवल शिक्षकों के अधिकारों की नहीं बल्कि ग्रामीण शिक्षा व्यवस्था और लाखों विद्यार्थियों के भविष्य को सुरक्षित करने की लड़ाई है। न्यूज फर्स्ट के लिए संवाददाता ओम की रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।